सर, कंबरदुखी आणि मणक्याचे जे पेशंट असतात, अशा पेशंटांनी जिम आणि झुंबा कधी जॉईन करावं? हो का. जिम आणि झुंबा हे जास्त ताकदीचे व्यायाम आहेत, जे नॉर्मल लोकांनी करावेत. पण ज्यांना ऑलरेडी कंबरदुखी किंवा मणक्याचे प्रॉब्लेम झाले आहेत आणि त्यांचं दुखणं जास्त होतं आणि त्यांनी ट्रीटमेंट पूर्ण केली आहे, ऑपरेशन करून असेल किंवा विदाऊट ऑपरेशन असेल, आणि त्यांचं दुखणं आता 100% जरी कमी आलं असलं तरी कमरेच्या मणक्याचे जे स्नायू असतात, म्हणजे ह्या मॉडेलवर दाखवतो तुम्हाला की हे कमरेच्या मणक्याचं मॉडेल आहे. दोन्ही पाय आहेत, कंबर आहेत, ही कमरेची मागची बाजू, हे कमरेची पुढची बाजू, असं एकमेकावर मणके आहेत, चकती ह्या नसा आहेत. तर हे स्लिप डिस्क आहे बघा, दोन हाडाची मधली गादी सरकून मागं नसेल दाबल्या. ज्या वेळेला मणक्याच्या चकतीचा जो प्रॉब्लेम होता, जे दुखणं होतं ते तुमचं कमी आलं, त्यानंतर ह्या मणक्याला पकडून ठेवणारे जे स्नायू आहेत त्यांची पहिला ताकद वाढवली पाहिजे. त्याला म्हणतात कोर वर्कआउट. जे कोर मसल्स म्हणजे आपल्या घराला जसं पिल्लर्स असतात आणि त्यानंतर आपण भिंती बांधतो, तसं हे आहे की ह्या मणक्याला पकडून ठेवणारे जे स्नायू असतात त्याला कोर मसल म्हणायचे. हे कोर मसल स्ट्रॉंग करायला लागतात. त्याचे विशेष प्रकारचे व्यायाम असतात, ते केल्यानंतरच तुम्ही जिम किंवा झुंबा जॉईन करायचं. कारण कसं आहे, समजा तुम्हाला मणक्याचा किंवा कंबरदुखीचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही वेदनामुक्त ऑलरेडी झाला आणि ऑल ऑफ सडन दुखणं पूर्ण कमी आलं म्हणून एकदमच जर तुम्ही जिम किंवा झुंबा जर केला तर परत हा आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं कोर वर्कआउट करून त्यानंतर तुमच्या तज्ञ डॉक्टरांनी एकदा परमिशन दिली तर आणि तरच तुम्ही जिम किंवा झुंबा जॉईन करू शकता.